बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायदेशी. आज महाराष्ट्रात संपूर्ण धुमाकूळ घालणारा मराठी चित्रपट आहे कलवरी. लग्न म्हटलं की दोन्ही नवरा नवरी असतील त्यांच्या जवळचे सगळ्यात जवळचा मित्र म्हणून कलवरा हा शब्द नेहमीच सगळ्यांच्या तोंडावर असतो. आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चित्रपटगृहामध्ये कलवरी हा चित्रपट प्रामुख्याने प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बीडच्याच मातीतला आहे. बीडचेच दिग्दर्शक निर्माता असणारे विकास कुठे यांच्या टीमनं हा निर्मित केला आहे. मी आहे बीडच्या संतोषी माता या टाकीजवळ. आताच काही तरुण युवक असतील या ठिकाणी चित्रपट पाहिलेला आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू. हा चित्रपट कसा होता, या ठिकाणचे काही दिग्दर्शक आले ते सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. माझ्यासोबत दिग्दर्शक आहेत. काय सांगाल पाहिजे गेलं तर चित्रपटाची मुख्य भूमिका काय आहे? चित्रपट बीडकरांना पाहण्यासाठी आवडेल का? आणि नागरिकांना काय आव्हान असेल जनप्रेक्षकांना? हा पिक्चर जो आहे कलवरी हा प्रामाणिकपणे म्हणजे तयार करायचा प्रयत्न केला. माझी खात्री आहे की लोकांना जे पाहिजे ती मी लोकांना पोहोचवलं आहे. आता मला अपेक्षा आहे लोकांकडनं की त्या सर्वांनी हा पिक्चर येऊन ऑफिसला पाहावा, कारण पिक्चर खूप छान बनवलेला आहे. मी म्हणजे चॅलेंज देतो की जर कोण हसला नाही तर सगळे पैसे मी परत करेन आणि याच्या पुढे पिक्चर काढणं बंद करेन, एवढी मला खात्री आहे. बीडकरांना काय आव्हान असेल? बीडमधल्या प्रेक्षकांना काय आव्हान असेल? बीडमधल्या प्रेक्षकांनी सर्वांनी आपल्या संतोषी माता टॉकीज त्याच्यासोबत ही समोरची टॉकीज जी आहे तनिष्का, तिथेही म्हणजे आपला पिक्चर चालू आहे. सर्वांनी पाहावा, प्रेम द्यावं. खूप म्हणजे मेहनतीने पिक्चर बनवला आहे आणि सर्वांचा मला सपोर्ट लागला. आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत ते प्रदीप टोनगे, मंगेश शेंडगे आणि इतर जे आमचे काही म्हणजे माझ्यासोबत निर्माते आहेत ते राणी टोनगे आहे, त्याच्यानंतर आपले बेलदरे साहेब आहेत. या सर्वांनी खूप कष्ट केले आणि हा पिक्चर एकट्यानं बनत नसतो. या पिक्चरच्या मागं म्हणजे हजारो लोक काम करत असतात आणि ते केलेलं काम आज मी इथं लोकांच्या समोर आणलं आणि मला नक्की खात्री आहे की सर्वांना हा पिक्चर आवडला. नक्कीच पाहायला गेलं तर हा सगळ्यांच्या कष्टावर उभं राहिला हा चित्रपट आहे. सगळ्यांच्या मेहनतीवर उभं राहिला चित्रपट आहे. ग्रामीण भागातले अस्सल कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलं आहे. माझ्यासोबत दुसरे काही आहेत ज्यांनी आता चित्रपट पाहिला आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर भाऊ काय सांगाल, कसा चित्रपट, काय असं नागरिकांना नाव आहे? आता चित्रपट पाहून आम्ही चित्रपटगृहाच्या बाहेर आलो. खरं तर मला महाराष्ट्रातल्या तमाम मराठी चित्रपट जे पाहतात त्या सर्व प्रेक्षकांना हे सुचवायचं आहे की आपण जर बघितलं आपल्याला नाव दिसतं कलवरी, परंतु हा ग्रामीण भागात बनवलेला चित्रपट आहे. अत्यंत चांगल्या प्रकारच्या भूमिका याच्यामध्ये साकार केलेल्या आहेत. ग्रामीण जीवन, ग्रामीण शैली याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि अतिशय विनोदी भागसुद्धा आहे. म्हणजे आपण जर आज बघितलं तर पूर्ण लग्नाचा सेटअपसुद्धा या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. अत्यंत चांगल्या भूमिका या ठिकाणी कलवरी चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना मी स्वतः विनंती करतो की आपण हा चित्रपटगृहात जाऊन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अतिशय चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा चित्रपट या ठिकाणी बनवलेला आहे. आपण आज बघतो मुंबई पुण्यासारख्या फिल्म सिटीमध्ये चित्रपटाची निर्मिती होती, परंतु ग्रामीण भागात नॅचरली निसर्गाच्या सानिध्यात हा बनवलेला चित्रपट आहे. अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्व मराठी चित्रपटावर प्रेम करणाऱ्या सर्व तरुण वर्गाला आवडणारा हा चित्रपट आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या भूमिका पाहायला मिळतील. खूप छान चित्रपट आहे. मी सुद्धा आवाहन करेल की महाराष्ट्रातील सर्व तमाम प्रेक्षकांनी हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. या ठिकाणी फॅन्ड्री चित्रपटातली जी शालू आहे त्याची सुद्धा कॅरेक्टर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने या चित्रपटात केलेलं आहे. आपले भूमिपुत्र विकासजी कुठे यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट निर्माण झाला. अतिशय चांगल्या पद्धतीचा चित्रपट यांनी निर्माण केल्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीनं अगदी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि खरं तर चित्रपट पाहिल्यानंतर मनाला खूप चांगलं वाटलं की प्रेमाबद्दल आपण ग्रामीण भागात बघतो की जी काय जीवनशैली असते ती त्या चित्रपटात पूर्णपणे दाखवण्यात आलेली आहे. खूप चांगला चित्रपट आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर प्रेक्षकसुद्धा म्हणतात हा चित्रपट चांगला आहे. माझंसुद्धा बीडकरांना आव्हान आहे की तुम्ही एकदा या, हा चित्रपट पहा. कलवरी हा शब्द खऱ्या अर्थानं लग्न समारंभ कार्यक्रम जो असतो त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात उमटून दिसणारी, सगळ्यांचं कार्य करणारी ती कलवरी असते. ती कलवरीच्यामुळंच हा जो काही लग्नाचा समारंभाचा जो काय कार्यक्रम असतो तो योग्यरित्या पार पडतो. माझ्यासोबत दुसरे काही या ठिकाणचे प्रेक्षक आहेत, त्यांना आपण जाऊन घेण्याचा प्रयत्न करू. काय सांगा भाऊ, पाहिलं गेलं तर हा चित्रपट आहे, तुम्हाला काय वाटतं आणि नागरिकांना काय आव्हान असेल? खरं पाहता लोक खेड्यापाड्यातील लोक पावत चाललेली संस्कृती आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर
जुन्या दिवसामध्ये खेड्यापाड्यातली जी संस्कृती होती ती संस्कृती आज चित्रपटाच्या दृष्टीने सर्व प्रेक्षकांना आदरणीय पुटे साहेबांच्या मदतीनं सर्व प्रेक्षकांना ही पाहायला भेटली ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्या ह्या शहरीकरणाच्या दुनियेत खेड्याकडे जी संस्कृती आहे ती लोप पावत चाललेली आहे. ही संस्कृती जपण्याचं काम सरांनी केलं आहे. ह्या चित्रपटाला प्रेक्षकाच्या वतीने आमच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी पाहावा अशी विनंती या ठिकाणी सर्वांना. नक्कीच पाहायला गेलं तर हा चित्रपट अगदी तुमच्या चित्रपटगृहाच्या जवळ आलेला आहे, तुमच्या घराजवळ आलेला आहे. तो एकदा नक्की पहा. चित्रपटामध्ये अस्सल मराठी जे काही लग्न असतं, ग्रामीण भागातलं जे काही लग्न असतं ते या चित्रपटाच्या माध्यमातून हुबेहूब बसवलं आहे. त्या ठिकाणची संस्कृती असेल, त्या ठिकाणचं कलेवरचं काम असेल आणि सगळ्यांना मनपसंतीला उतरणारं हे जे काही चित्रपट आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही पाहिल्याशिवाय राहू नका आज सुद्धा विनंती या ठिकाणी करत होती. काय सांगा भाऊ, तुमचा हा चित्रपट पाहिला आहे, काय भावना आहे? हो, मी ग्रामीण भागातील रचना, ग्रामीण भागातील दृश्य आणि शब्दरचना अतिशय उत्तम असा हा चित्रपट आहे. एका लग्नाची विनोदाची गोष्ट, त्यातून होणारा क्लायमॅक्स आणि सस्पेन्स हा अवर्णनीय आहे. शेवटपर्यंत अगदी मनाला रिझवून आणि खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा उद्देश हा एक सामाजिक चांगला संदेश देण्याचा, जिथे शेतकऱ्याचे मुलं असतील, तरुण असतील, त्यांच्या लग्नामुळं होणाऱ्या अडचणी आणि एकंदरीत या कलोरी या नावावरून प्रत्येकाला आपलेपणा वाटणारा हा मराठवाड्यातील भूमीतील या बीड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी आपल्या मातीतल्या आपल्या माणसासाठी आपल्या मातृभाषेतून बनवलेला आणि मातृभाषेला खऱ्या अर्थानं भविष्य घडवून देणारा असा हा स्तुत्य असा प्रयत्न आहे. आणि निश्चित ही सर्व टीम त्यामध्ये यशस्वी झालेली दिसून येते. चित्रपट प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांना पाहावा अशी या ठिकाणी विनंती करतो. नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र एक चांगला चित्रपट मराठी घेऊन आला आहे, त्याचं कौतुक होणं गरजेचंच आहे. मात्र या ठिकाणी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा हा कलवरी चित्रपट पाहावा अशी विनंती दिग्दर्शक त्यांच्या टीमकडनं नक्की तुम्हाला केली जाते. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.